नमस्कार मंडळी, शुभ रात्रीचे 10 वाजलेत. आपण आहोत दादरमध्ये आणि प्रचितगड मोहीम क्रमांक 4 याची सुरुवात होते. नारळ वगैरे फोडे आणि प्रवासाला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला, अशा रीतीने शुभारंभ झालेला आहे. रात्रीचे बरोबर 10 वाजले आहेत. 5 मिनिट आहेत. लवकरात लवकर आपल्याला संगमेश्वर गाठायचं आहे. तर आज भावाचा इकडे बड्डे आहे. खास करून केक आणलेला आहे. केक कटिंग करूया जाता जाता. प्रवासाला सुरुवात झाली आहे. संगमरत्न फाउंडेशनचे धडाडीचे कार्यकर्ते, आदरणीय वंदनीय पूजनीय माननीय श्रीधर भाऊ नलावडे, मुक्काम पोस्ट सातारा, कोकण. ते म्हणाले मला तुमच्यासोबतच साजरा करायचा आहे. आणि हा केक होता. तर त्यांना संगमरत्न फाउंडेशनच्या वतीनं लाख शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांच्या वतीनं सुद्धा लाख शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर श्रीधर, हॅपी बर्थडे टू यू. God bless you. God bless you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. पार्वतीपती हर हर महादेव, हर हर शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, हरि हर हर श्री बजरंग बली. जय जय राम, 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 राम कृष्ण हरी, जय जय राम, राम कृष्ण हरी, जय जय राम, राम
भवानी सोन्यानं मढवलं वाघासारख्या शोभान आई भवानीला आई भवानीला सोन्यानं मढवलं स्वराज घडवलं होता मावळ्यांचा आधार होता मावळ्यांचा आधार होता मावळ्यांचा आधार होता मावळ्यांचा आधार उचलले तलवार शत्रूला करण्या ठार शत्रूला करण्या ठार शत्रूला करण्या ठार उचलले तलवार शत्रूला करण्या ठार शत्रूला करण्या ठार शत्रूला करण्या ठार हर हर महादेव म्हणून सार हिंदुत्व राजावर वाघासारखा शिवान आई भवानीला आई भवानीला सोन्यानं मढवलं वाघासारखा शिवान स्वराज घडवलं वाघासारखा शिवान स्वराज घडवलं वाघासारखा शिवान स्वराज घडवलं वाघासारखा शिवान स्वराज घडवलं रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात हो त्याचा लागे नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात
दत्त अंगणात आले माझ्या गुरुदेव दत्त डम 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 मारूवाला डम 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 मारूवाला डम 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 मारूवाला डम 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 मारूवाला डम 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 मारूवाला डम 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 मारूवाला डम 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 मारूवाला डम 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 मारूवाला पार्वतीपती कैलासवाला पार्वतीपती कैलासवाला पार्वतीपते कैलासवाला पार्वतीपते कैलासवाला पार्वतीपते कैलासवाला पार्वतीपते कैलासवाला शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर कैसे साथी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे हरवराजा राजावर प्राणपणाने लढले मावळे हरवराजा राजावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर एकच राजा भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर आठवडा येते मनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर हात पातना धर्म मानिला सगळा माणूस कीवर जगला माणूस कीवर पुन्हा जन्म घ्या पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्तांच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्तांच्या हृदयावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर कित्येक राजे कित्येक शाया कित्येक होते गाजी एकच राजा मरण जिंकला शिवपुत्र संभाजी एकच राजा मरण जिंकला शिवपुत्र संभाजी कित्येक राजे कित्येक शाया कित्येक होते गाजी कित्येक राजे कित्येक शाया कित्येक होते गाजी एकच राजा मरण जिंकला शिवपुत्र संभाजी एकच राजा मरण जिंकला शिवपुत्र संभाजी या छाव्याच्या डरकाळीचा सर्व शत्रू झालेले
रात्रीचे 12:30 वाजलेत. जेवायला थांबलेलो, जेवण वगैरे झालं आहे. तर निघूया आता. पेन आपण क्रॉस केलं आहे आणि जेवायला थांबलेलो. आपली गाडी आजच्या प्रवासातली. भजन वगैरे व्यवस्थित झालं आहे. आता निवांत झोपूया. सकाळचे 6:30 वाजलेत. मग अशी 5:45ला आपण इथे आलो आहे आणि आवरावर जरा फ्रेश वगैरे चाललेलं. आणि इकडे चहा आले. मुलगा पसंत आहे का? बघून घ्या. सिंगल आहे. पोरगा चांगला आहे, निर्व्यसनी आहे, गुणी आहे, कोकणातलाच आहे. सगळे गुण एकदम संपन्न आहे. घेतो. हां, लग्नासाठी पण इच्छुक आहे. बघा काय ते. तर इकडे सामान जरा डिस्ट्रीब्युशनचं चाललं आहे. कसं प्रत्येकाकडे थोडं थोडं गेलं ना की वरती किल्ल्यावरती जायला बरं पडतं. चला चहा पिऊया, मग नाश्ता करूया. तर सकाळचा नाश्ता करायला या. चहानंतर नाश्ता शिरा आणि पोहे असं स्पॉन्सर केलेलं दादाने. तर चला नाश्ता पटापट करा रे, निघायचं आहे. हां, हे सामान पण पूर्ण डबा भरून दिलाय. सकाळचे 7 वाजलेत. आवरलं आहे सर्व. नाश्ता झाला आहे, चहा झाला आहे आणि गावाकडचं वातावरण. धुक्यात हरवलेली ही अंतरवली गाव. अंतरवलीत आलो आहे आपण. आणि ॲक्च्युली अंतरवलीमध्ये बरेचसे आपले गाववाले पण आहेत. ॲक्च्युली आपण ज्या घरी आलो आहे ना, हे शानूताईचं घर आहे. आणि सकाळचं वातावरण जर बघाल ना, कुठेतरी असं आवाज येतो आहे गाण्याचा. मला वाटतं मंदिर वगैरे असेल त्या पट्ट्याला, माहिती नाही मला. नमस्कार. चला, तयारी झाली तयारी. वातावरण काय मस्त झालं आहे. हे वातावरण आपल्याला तर 2 दिवस अनुभवायचंच आहे. कारण थंडीचा दिवस म्हटलं आहे ना की आमच्या पट्ट्याला असंच वातावरण. ॲक्च्युली हे अंतरवली गाव, माईनवाडी. हे बघा, हा बसस्टॉप आहे इथे. आणि इथूनच एक 10 किलोमीटर अंतरावरती शृंगारपूर आणि आपलं गावसुद्धा निवळी जवळच आहे. तर आता इकडे आहे ना, हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे बघा, ग्लुको इन्स्टा पॉवर लगेच मिळून जाते. म्हणजे हे घेतलं की लगेच 10 किलोमीटर पळत गेला पुढे. हे सगळे अंधश्रद्धा आहेत, पण ठीक आहे, थोडंसं काहीतरी होतं. चला आता शिटी वाजायला लागले. सामान त्याला काडीचा आधार. हां, जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही ना की बाबा हे असं कर, तोपर्यंत आपल्याला माहिती आहे ना तसं आहे ते. हे घेतलं की वाटतं हां काहीतरी आहे. चला शिट्ट्या वाजतायत. चला सामान आहे ते डिवाइड करायचं आहे. ओके. हे पहिलं द्या, आमच्याकडे पहिलं द्या. काय करायचं फ्लेवर घ्या ना रमेश, घेऊन ठेव तू एक. तुम्हाला दुसरा चेरवाला देईल मी तुम्हाला मध्ये. हे गेले दोघा तिघांमध्ये घ्या. हे घ्या दोघा तिघांमध्ये. चला पटापट. काय ठेवा हे घ्या दोघा तिघांमध्ये घ्यायचं आहे. मँगो आहे. डायरेक्ट घ्यायचं. पाकिट दिलं का सगळे? ORS घ्या. दोघात एक ठेवून द्या. जागा करा. चला यार, हे बॅगेत नाही पटपट उठला सगळं. तसेच गाडीत चला. आणि टेंट पण घ्यायचे तर पहिला सामान घ्या, पण टेंट सांगतो. तांदळाचे पण घ्या, हेवी घ्या, थोडं मिक्स करा. पिकल आहे का ते? मग घ्या, वरती चढवा लागेल. नाही तर मी काय म्हणतो, छोटा बॉक्स असेल तर घेऊ ना. डिस्ट्रीब्युशन चालू आहे. म्हणजे तांदूळ वगैरे कसं सर्वांनी थोडं घेतला तर फरक पडतो. तांदूळ काय तांदूळ घेतलं वाटतं. हां, पटापट. अरे बिस्किट पण आहे. चला म्हणजे सगळी आवरावर झाले. सामान वगैरे डिस्ट्रीब्युशन झालंय. जरा घाई चालले, लगबग चालले. वर शृंगारपूर गावाकडे जायचं. हे आपलं अंतरवली गावापासून एक साधारण 10 किलोमीटर अंतरावरती आपल्याला अजून जायचं आहे प्रवास करत. इथे सगळं फ्रेश वगैरे झालेत. गाडीतून उतरायचं आणि मग
चालू पडायचा. चला चला तर आपल्या प्रवासातली आजची गाडी साई कृपा. तर चला मंडळी, हातामध्ये सामान आहे, बॅगेत पण बरंचसं सामान आहे. तर हा ओव्हरऑल आपला प्रवासाचा व्हिडिओ होता. प्रवास एक एन्जॉय करत करत आपण गावाकडे पोचलेलो आहे, खास अंतरवली गावामध्ये. यावेळेस आपल्या निवळी गावात जाता येईल की नाही माहिती नाही, बघू. गडावर जाऊन जेव्हा उतरू त्याच्यानंतर काय मनात आलं तर जाऊन येईन, अदरवाईज मग नंतरच येऊ. तर चला, गावाकडचं छान वातावरण, अशा वातावरणामध्ये प्रचितगडची मोहीम क्रमांक 4 याची आपण ही तयारी करतो आहे. तर चला शृंगारपूर गाठूया आणि त्याच्यानंतर मग पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईलच. प्रचितगड किल्ल्याच्या बरेचसे व्हिडिओ तसे तुमच्यापर्यंत मी घेऊन आलो आहे. तर यावेळेस पण जी आपण चढाई करणार आहे, वर जाणार आहे, त्याचा पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईलच. पण तात्पुरत्या स्वरूपात तरी हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.